जयसिंगपूर इथं तलाठी स्वप्नील घाटगे आणि तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक शिवाजी इटलावर यांना 27,500ची लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले। जयसिंगपूर इथल्या डवरी वसाहतीत असलेल्या प्लॉटचे क्षेत्रफळ दुरुस्त करून 7/12 उतारा मिळावा यासाठी तक्रारदाराने जयसिंगपूरचे तलाठी स्वप्नील घाटगे यांच्याकडे अर्ज दिला होता। या दुरुस्तीसाठी तलाठी घाटगे याने तक्रारदाराकडे 27,500च्या लाचेची मागणी केली। याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती। त्यानुसार ही कारवाई करण्यात आली। या दोघांवर जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं। जयसिंगपूर येथे करत असलेले स्वप्नील घाटगे यांनी सुरुवातीला तक्रारदार यांच्याकडून 22,000 रुपये स्वीकारले। त्यानंतर सदरचा रिपोर्ट देत असताना तक्रारदारांच्याकडे पुन्हा तहसीलदार शिरोळ यांच्याकरता 20,000 रुपये, तसेच त्यांच्या कार्यालयात काम करणारे महसूल सहाय्यक शिवाजी इटलावार यांच्याकरता 5,000 रुपये आणि कोण जे टायपिस्ट असतात त्यांच्यासाठी 2,500 रुपये अशी एकूण 27,500 रुपयाची लाचेची मागणी केली। जेव्हा तक्रारदार यांच्या असं लक्षात आलं की ही लाचेची मागणी आहे तेव्हा त्यांनी आमच्याशी संपर्क साधला। आम्ही सदर तक्रारीची पडताळणी केली। पडताळणीमध्ये हे निष्पन्न झालं की सध्या जयसिंगपूरचे तलाठी स्वप्नील घाटगे तसेच तहसीलदार शिरोळ कार्यालयात करत असणारे शिवाजी इटलावार यांनी लाचेची मागणी केलेली आहे। सदरची लाचेची मागणी सिद्ध झाल्याने आज रोजी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून जयसिंगपूर पोलीस ठाण्यात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे।